तर नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या लाडक्या मालिकेत म्हणजेच सनई चौघडे या मालिकेत आपल्याला आज असं पाहायला मिळणार आहे की आज आसावरीला उष्टी हळद लागते. पण आता ती गौतम बांदेकरची लागते की गौतम खानोलकरची लागते ही आज आपल्याला बघायचं आहे. आणि ऑफकोर्स लग्न हे गौतम खानोलकरशी होणार आहे, त्यामुळे हळदसुद्धा गौतम खानोलकरचीच लागणार. पण आता ती कशी लागणार आणि त्यासाठी जय आणि शरूने नक्की कोणता प्लॅन केला आहे आणि त्याचबरोबर गौतम बांदेकर हा सुभाषकडे पैसे मागत असतो. आता सुभाष त्याला पैसे देईल का आणि तो सुभाष हे पैसे कसे काय गोळा करून गौतम बांदेकरला देईल हे आपल्याला आज बघायचं आहे. तर हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता शरू ही मॅकला फोन करते आणि बोलते की आज हळदीला येणार आहे ना तू. तर तो बोलतो, अगं तायडे कसलं काय, इथे खूप कामाचा लोड आहे म्हणून. आणि आपले सर तर तुला माहिती आहे ना, आता मागच्या वेळेस जे झालं ते ह्या वेळेस नको व्हायला. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते काय आम्हाला सोडणार नाही. तर मग शरू बोलते, आता कळलं ना तुम्हाला माझी किंमत. मी एक दिवस ऑफिसमध्ये नाही आहे आणि एवढा तुम्हाला लोड पडलं आहे, मी ऑफिसमध्ये येऊ का. तर मग मॅक बोलतो, नाही नाही नको, सरांनी आम्हाला सांगितलं आहे की शर्वरी परब यांना कोणी बोलवायचं नाही म्हणून. तो त्याची ॲक्टिंग करून दाखवत असतो. तर मग शरू बोलते, त्याचं काय ऐकतोस. तर तो बोलतो, नाही त्यांची ऑर्डर आहे तर ती पाळायलाच लागेल, त्यामुळे तू नको येऊ. मग शरू कॉल ठेवते आणि मग शरू विचार करते की अचानक या शायनरला माझी इतकी काळजी कशी काय वाटायला लागली. आणि गौतम बांदेकर हा घरी आलेला असतो, त्याचा तो म्हणजे येतानाच बोललेला असतो की ह्यांचा पैसा खूप उतू चालला आहे, आपला ह्यांचा पैसा उकळला पाहिजे. आता मग तो त्याच्या प्लॅनिंगमध्ये असतो की आता ह्यांच्याकडून पैसे कसे घ्यायचे आणि तो त्याचं तोंड पाडलेलं असतं त्याने. तर मग सुभाष त्याला बोलतो आणि आतमध्ये घेऊन येतो की तुझा चेहरा असा का पडला आहे म्हणून, काय झालं आहे, काय प्रॉब्लेम असेल तर मला सांग म्हणून. तर मग गौतम बोलतो, काका मी माझ्या आईबाबांनासुद्धा हे सांगितलेलं नाही आहे, पण मी तुमच्याशी जरा क्लोज आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. पण तुम्ही कोणाला सांगू नका, कारण मी आईबाबांना नाही सांगितलं, तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला सांगतो आणि मी तुमच्याकडे एक मदत मागतोय म्हणून. तर मग आता सुभाष त्याला विचारतो की काय झालं. तर गौतम बोलतो, मी एकाकडून 2.5 लाख रुपये घेतले होते आणि ते मला आता त्याला द्यायला माझ्याकडे आता पैसे नाहीत. ही लग्नाची घाई वगैरे सगळे, त्यामुळे आता माझ्याकडे काही पैसेच नाही. तुम्ही मला पैशाची मदत कराल का. तर आता पैशाची मदत म्हणल्यावर सुभाषचा चेहरा पडला की आता म्हणजे त्यांच्याकडेच पैसे नसतात आणि हा डायरेक्ट त्यांच्याकडे पैसे मागतोय. तर मग तो बोलतो की म्हणजे तू आता होच बोलणार ना, कारण आता त्याची मुलगी त्याच्या घरी लग्न करून जाणार आहे. तो बोलतो की हो मी बघतो काहीतरी आणि देतो तुला. तर मग तो सुभाष तिथनं निघून जातो आणि मग गौतम बोलतो की सांबायरा बरोबर बोलली होती, आता ह्यांच्यासमोर पैशाचं नाव काढलं की ह्या काकांचा चेहरा सुक्का पडतो म्हणून, असं तो बोलतो. आता इकडे ऑफिसमध्ये जय सगळ्यांना त्यांची त्यांची कामं पूर्ण झाली का हे विचारतो, पण कोणाचंच काम हे पूर्ण झालेलं नसतं. जय मग सगळ्यांना एक एक करून त्यांचं काम कोणतं आहे आणि काय आहे हे पूर्ण झालं का हे सांगतो आणि पहिल्यासारखं बोलतं, जर काम पूर्ण झालं नाही तर तुम्हाला आज लवकर घरी जाता येणार नाही. तो असं स्पष्ट भाषेत बोलतो. आणि मॅक उभा असतो तर मॅक त्याची ॲक्टिंग करत असतो, तर तो मॅकलासुद्धा सांगतो, तुलासुद्धा काम करायचं आहे आणि तूसुद्धा काम कर म्हणून, तू असा फिरत नको बसू इकडे तिकडे. तेवढ्यात मग तिथे शरूची एंट्री होते. शरू ऑफिसला येते. जय तिला बोलतो की तू का आलीस म्हणून. तर ती बोलते, आता ऑफिसमध्ये एवढं काम आहे म्हटल्यावर मला यायलाच लागलं. तर तो बोलतो की तू तर सुट्टीवर होती, यायची काही गरज नव्हती म्हणून, हे बाकीचा स्टाफ होताच की. तर ती बोलते, नाही मी आले, मला म्हणजे राहवलं नाही असं म्हणून ती बोलते की मी आले म्हणून. तिथे मॅक डोक्याला हात लावतो आणि बोलतात, ही आली म्हणजे आता सर जर काय बोलले तर मग आता तायडीला परत राग येणार म्हणून. तर मग शरू बोलते की आज या सगळ्यांनी मनापासून काम करायला सुरुवात केली आणि म्हणून मी यांना मदत करायला लागली, असं ती बोलते. आणि मग कामाला सुरुवात करते आणि बोलते, आता शर्वरी परब आली त्यामुळे आता सगळी कामं झटापट आणि पटपट होणार म्हणून, असं ती जयला बोलते. इकडे पमाने आसावरीला सांगितलेलं असतं की हळद लागायच्या आधी तुला जिथे कुठे जायचं आहे तिकडे जाऊन ये, एकदा की हळद लागली तर मग तुला जाता येणार नाही. तेवढ्याच मग तिने गौतमला बोलवलेलं असतं. गौतम तिथे येतो आणि मग अनु त्याला बघते आणि बोलते, जे मागितलं होतं तेच आता समोर भेटले तुला. तर मग ती असं तिला टोमणं मारते. गौतम तिथे येतो आणि अनु त्याला विचारते की जिजू तुम्हाला काही काम नसतं का. तर तो बोलतो, नाही काही काम नसतं मला. आसावरी तिला गप्प करते, पण तो बोलतो,
की 24 तास मी फक्त तुझ्याच बहिणीचा विचार करत असतो, त्यामुळे मला काही काम नसतं, मी पूर्णपणे तिच्यात गुंतलो आहे म्हणून, असं तो तिला बोलतो. तर मग ती बोलते, हो ना. तर आता अनु बोलते की आता तुम्ही आले म्हणजे काहीतरी खास व्हायला पाहिजे म्हणून. तर मग गौतम बोलतो, जा तू आईस्क्रीम खाऊन ये म्हणून. तर मग ती बोलते, हो तुम्ही बोला, मी जाते आईस्क्रीम खायला. तर मग ती तिथनं आईस्क्रीम खायला जाते. तर तिथे गौतम तिच्याजवळ येतो आणि तिला बोलतं की खूप छान दिसते आणि बोलतं, कशी ही मुलगी, म्हणजे ती अनु माहिती ना किती बोलत असते, त्याच्यामुळे तो बोलतो की कशी ही मुलगी. आणि तो तिच्या शेजारी म्हणजे तिच्यासमोर हाताला घडी बांधून उभा राहिलेला असतो. तर मग असावरी बोलते, तुम्हाला माहिती आहे ना आज हळद आहे आणि तुम्हाला हळदीला यावं लागेल म्हणून. नवऱ्याची हळद ही नवरीला उष्टी लावायची असते, हे माहिती आहे ना तुम्हाला. तर गौतम बोलतो, नाही मला यातलं काहीच नाही माहिती. हे ते साक्षी दिदीच्या लग्नात हे झालं होतं एवढं माहिती आहे, पण ते काय असतं ते नाही माहिती. पण तू सांग मला, मी तुझं सगळं ऐकेल. मग आसावरी त्याला सगळं सांगते की नवरा बायकोला त्यांचं आयुष्य पूर्णपणे एकत्र घालवायचं असतं. प्रत्येकाचं सुख दुःख हे एकत्र ठेवता आलं पाहिजे. तुझं दुःख ते माझं दुःख, तुझं सुख ते माझं सुख. आणि ती बोलते की हा खेळ तुम्ही सुरू केला आहे आणि आता तुम्हालाच याचा शेवट करायचा आहे, त्यामुळे तुमची हळद उष्टी मला लागलीच पाहिजे. मग तो बोलतो की हो, मी तुला वचन देतो, मी संध्याकाळी हळदीला येईन आणि माझीच उष्टी हळद तुला लागेल म्हणून. आणि आता संध्याकाळ व्हायला सुरुवात होते. तोपर्यंत जय अजून काही घरी आलेला नसतो. गौतम त्याची वाट बघत असतो, कारण हळदीला जायचं असतं. उशीर झाला तर मग सगळा प्लॅन फ्लॉप होईल म्हणून. तो जयला कॉल करतो आणि बोलतो की दादा तू घरी कधी येणार आहेस, आपल्याला हळदीला जायचं आहे. तर तो बोलतो की माझं काम संपलं की मी लगेच निघतो आणि येतो म्हणून. तर गौतम बोलतो की हो, पण तू लवकर ये, तिकडे जर हळद सुरू झाली तर मग आपलं काय काम आहे, आपला प्लॅन फ्लॉप होईल म्हणून. आणि फोन ठेवून देतो. मग इकडे केबिनमध्ये लगेच शरू येते आणि शरूने जे काम पूर्ण केलेलं असतं फाईलमधलं, ती त्याला फाईल दाखवते आणि बोलते की सर हे फाईल चेक करा म्हणून, सगळं झालेलं आहे म्हणून. तर मग जय त्याच्या नादातच असतो, कारण त्याला आता काम करून घरी जायचं असतं आणि घरी जाऊन गौतमला घेऊन हळदीला जायचं असतं. तर तो बोलतो, म्हणजे तो त्याच्या नादातच असतो, तो फाईलकडे जास्त काही लक्ष देतच नाही. तो बोलतो, ह्या तरुण मुलांना प्रेमात पडायची काय गरज आहे. तर ती बोलते का. तर ते बोलतात, गौतमला हळदीला जायचे, आता इथून मला घरी जाऊन त्याला हळदीला न्यायचं आहे. प्रेमात पडतातच का, आणि ते तर पडतात दुसऱ्यांनासुद्धा कामाला लावतात असं त्याला बोलतो. तर ती बोलते की सर तुम्ही फाईल बघताय की नेऊ मी. तर तो ओरडतो आणि बोलतो, बघतोय ना आता मी. मग तेवढ्यात शरू तिचा पेन फिरवत असते आणि मग तिचा पेन खाली पडतो. तर मग ती पेन उचलायला जाते आणि तिथे जयने हात ठेवलेला असतो टेबलावर, तिचा गाल त्या हाताशी एकदम असा टच व्हायला लागतो आणि टच थोडा झालेला असतो, पण जयचं काही लक्ष नसतं, कारण तो विचारात असतो आणि फाईलसुद्धा बघत असतो. पण शरू आता त्याच्या हळूहळू प्रेमात पडायला लागलेली असते, पण तो पण लागलेला असतो, पण त्यांना अजून जाणवत नाही की आपली ही फिलिंग नक्की काय आहे म्हणून. तर मग ती त्याच्याकडे अशीच बघत असते, किती वेळ ती त्याच्याकडेच बघत असते. तिला काही कळतच नाही की म्हणजे तिच्या आयुष्यात काय चाललं, हे ती आत्ता काय करते म्हणून. आणि तेवढ्यात तिथे मॅक येतो. मग ती शरू लवकर उठते आणि मॅक बोलतो की सर धरा या 2 फायली सगळ्या पूर्ण आहे म्हणून. तो इंग्लिशमध्ये बोलतो, पण त्याचं इंग्लिश कच्चं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. मग तो बोलतो की ह्या 2 आणि ही 1 फाईल सगळे रेडी, काम पूर्ण झालेलं आहे. मग जय पण खुश असतो आणि मॅक पण बोलतो की आता तायडीच्या हळदीला जायचं म्हणून, आणि सगळे खुश होतात. मग जय आणि सगळे बाहेर येतात आणि जय सगळ्या टीमला येऊन बोलतो की तुम्ही आता घरी जाऊ शकता, आपलं काम हे पूर्ण झालेलं आहे. मॅक तर आधीच ओरडत आलेला असतो, कारण तो खूप खुश खुश असतो. मॅक सगळ्यांना बोलतो, चला आता तायडीच्या हळदीला जायचं आहे म्हणून. तर मग सगळे खुश असतात आणि जयसुद्धा बोलतो की तुमचं खरंच खूप कौतुकास्पद आहे की तुम्ही आज खूप छान काम केले म्हणून, आणि आपलं आजचं काम तुमच्यामुळे पूर्ण झाले, या टीममुळे पूर्ण झाले, असं जय सगळ्यांचं कौतुक करत असतो. मग जय शर्वरीला बोलतो की मिस परब थँक्स म्हणून, आणि मग तो बोलतो की तुम्ही आलात त्यामुळे हे सगळं काम झालं म्हणून. तो बोलतो की आता मी खरं सांगायचं म्हटलं तर मला ही टीम नक्की किती कॉन्फिडंट आहे हे माहिती नव्हतं, आणि तुम्ही हे काम करू शकाल की नाही हे सुद्धा मला माहिती नव्हतं. पण मी आता तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो, आणि तुम्हाला दिलेलं काम हे तुम्ही मला दिवसभरात करून देसाल हे माझी
म्हणजे मी अपेक्षा ठेवतो हे मला नक्कीच माहिती म्हणून हा माझा विश्वास आहे, तो असं त्यांना बोलत असतो. आणि मग टीम पण खुश होते आणि सगळ्यांचं कौतुक वाटतं. आणि आता जयच्या मनात स्त्रियांविषयी जो गैरसमज होता तो आता थोडा थोडा आपल्याला कमी झालेला दिसतो. तर मग सगळे घरी जायला निघतात. इकडे शरू जयला बोलते की आपल्याला म्हणजे शायनर तू गौतमला घेऊन येणार आहेस ना, तर तो काहीच बोलत नाही. आणि ती बोलते की लवकर आहे, आम्ही तुमची वाट बघेल म्हणून. आता इकडे हळदीची तयारी तर सुरूच असते. अनुतिप्पा मला सांगते पहिला पाहुण्यांना सरबत दे आणि मग नंतर आपण सगळं बघूया म्हणून. तर पमा हो बोलते आणि पमा मग सुभाषला आवाज देते आणि सुभाषला बोलते अहो ह्या खुर्च्या कमी पडतील, आपल्याला अजून खुर्च्या आणाव्या लागतील. तर मग सुभाष बोलतो की होतील ना बरोबर. तर पमा बोलते नाही आपल्याला अजून लागतील म्हणून. तर मग सुभाष बोलतो की येतील, मी सांगतो त्याला. तेवढ्यात उमा येते आणि उमा पमाला विचारते अजून शरू आले नाही गं. तर मग एवढं होतं आणि शरू लगेच ऑफिसच्या कलिग्सला घेऊन तिथे येते आणि नाचत नाचतच येत असते, कारण सगळेजण असतात, त्यांचं काम पण पूर्ण झालेलं असतं आणि ते सगळे खुश असतात. तर ती बोलते की नाम लिहावर शेतन हाजीर, मी आले म्हणून आणि सगळ्यांना घेऊन आली. तर मग ती सगळ्यांची ओळख करून देते आणि मॅकची तर विशेष ओळख करून देते. ती बोलते हा मॅक तुम्हाला माहितीच असेल. तर मग मॅक बोलतो की जेवण. मग सुभाष वगैरे सगळे त्याच्याकडे बघून हसतात. मग शरू समायराला सांगते की समायरा तू प्लीज यांना चहा वगैरे सगळं बघ. आणि ती रेडी व्हायला जाते. आणि आता इकडे म्हणजे घरात सुभाषने पैशाची अरेंजमेंट केलेली असते. तो गौतमला घेऊन आतमध्ये येतो आणि कपाटातून पैसे काढून तो लगेच गौतमच्या हातात देतो. गौतम लगेच ते खिशात टाकतो आणि गौतम त्याला बोलतो की काका तुमचा खूप आभार आहे, तुमचे खूप म्हणजे तुम्हाला खूप थँक्यू. मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. तुमच्यामुळे आज माझं इमेज, माझं नाव, माझं सगळं काही वाचले, माझा जॉब वाचला आहे, नाहीतर मी काय केलं असतं. आणि तुमच्या मुलीसाठी मी काय केलं असतं. तो असं त्याला बोलत असतो. पण तो बोलतो की नाही मी तुम्हाला 4 दिवसाच्या आत पैसे जमा करेन म्हणून. सुभाष बोलता अरे नाही रे, तू पण मला माझ्या मुलासारखाच आहे म्हणून. तर मग तेवढ्यात शरू तिथे येते आणि ते दोघे डायरेक्ट विषयच बदलतात. पण शरूला कळतं की आता यांचा नक्की काहीतरी विषय म्हणून. तर ते देण्या घेण्याचं बोलत असतात. त्यामुळे शरू त्यांना विचारते की तुम्ही काय देण्या घेण्याचं बोलत होता. तर सुभाष तिला काही सांगत नाही. पण शरू आता हे नक्कीच शोधून काढेल की आता देण्या घेण्याचं काय होतं. आणि मंडळी आपल्याला पुढच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की आता शरूला हे कळतं की सुभाषकडनं गौतमने पैसे घेतलेले असतात आणि तो जर खरा माणूस असतात तर मग शरू काय बोलली नसती. पण आता गौतम बांदेकरचं सगळं सत्य तर आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे ती ते ओळखून बसते आणि ती सगळी माहिती काढते की ह्याने बाबा आपल्या वडिलांकडून पैसे घेतलेत. आणि मग ती हे जयला सांगते. जय तिथं आलेलाच असतो, कारण आता गौतमची उष्टी त्यांना आसवरीला लावायची असते. त्यामुळे तो प्लॅन करतात. आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचा प्लॅन नक्की काय असतं म्हणून. आता त्यांच्या प्लॅनप्रमाणे सगळं ठरलेलं असतं आणि तो प्लॅन सक्सेसफुल पण झालेला असतो. मग शरू जयला सांगते की बाबा गौतम बांदेकरने वडिलांकडून म्हणजे तिच्या पप्पांकडून 50,000 रुपये घेतलेले, ते आपल्याला कसे करून घ्यायचेत म्हणून. आता मग जेव्हा गौतम एकटा असतो आता सगळ्यांसमोर, तर त्याच्याकडे पुरावे नसतात, त्यामुळे तो सगळ्यांसमोर काही पैसे घेऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा त्याला गौतम बांदेकर हा एकटा मिळतो तेव्हा तो त्याच्या खिशातनं पैसे ओढतो. तर त्याच्यातनं मागत नाही काही नाही, तो डायरेक्ट खिशातनं पैसे ओढतो आणि मग त्याच्या कानाखाली देतो आणि बोलतो की तुझी हीच लायकी म्हणून. तू ह्यांच्याकडून पैसे का घेतले, तुला एवढे पैसे करतो आणि तू ह्यांच्याकडून 50,000 घेते म्हणून तुला लाज नाही वाटत का, असं तो त्याला बोलतो आणि ते पैसे घेतो. इकडे शरूसुद्धा मग त्याला बोलत असते की तू असं का केलं म्हणून, तू पैसे का घेतले म्हणून. अरे ती त्यांची परिस्थिती त्याला सांगते की आम्हीच कसं बसं करतोय लग्न आणि तू डायरेक्ट पैसे मागतो म्हणून तुला लाज नाही वाटत का. आणि तुझं सगळं सत्य आम्ही थोड्याच दिवसात, आता 2च दिवसात आम्ही तुझं सत्य हे पूर्णपणे सगळ्यांच्या समोर आणणार आहोत आणि तुझ्याकडनं सगळे पैसे वसूल करणार म्हणून, असं शरू त्याला बोलत असते. आणि आता पुढच्या भागात नक्की काय होतंय हे पाहायला विसरू नका सनई चौघडे. धन्यवाद.